संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेलं प्रकरण म्हणजे पुणे हत्याकांड म्हणजे लोहगड प्रकरण. आता ह्या प्रकरणाचा आजपर्यंत सर्वात मोठा धक्कादायक खुलासा आपल्या चॅनलवर प्रथमच करत आहे. कारण की असा धक्कादायक खुलासा, कारण की यांचं काय प्लॅन होतं, कुठून घेतलं होतं यांनी प्लॅन, कसा यांनी प्लॅन त्यांचा कसा आजमावला, याची सर्वात मोठी धक्कादायक माहिती आपल्याच या स्टोरीतून आपण बघणार आहोत. आता सिया आणि चेतन चौधरी यांनी जो प्लॅन केला हा कसा उघड झाला, त्याच्यानंतर यांचा जो चौकशीच्या पोलिसांच्या चौकशीच्या अंती जो धक्कादायक असा सर्वात मोठा खुलासा त्यांनी केला तो नेमका काय आहे, याची सविस्तर अशी चर्चा करायची आपल्याला. याच्यासाठी जायचे आपल्याला पुणे. आता पुणेमध्ये काय, सिया गोयल आणि केतन अग्रवाल, आता यांचं काय फेब्रुवारीमध्ये यांचं साखरपुडा होतो. आता याच्या अगोदर काय होतं, हे दोन्ही कुटुंब गोयल आणि अग्रवाल कुटुंब हे एकदम जवळचे मित्रमंडळ होते, मित्र. आणि त्यांचा व्यवसाय चांगला भरभराटीला चालला. रिअल इस्टेट म्हणजे यांचे बांधकाम व्यवसाय त्यांचे दोघांचा. आणि रियाचं वडिलांचा धंदा म्हणजे ड्रायफ्रूट विकणं. आता ह्यो पण रिअल इस्टेटमध्ये पण जरा कमी वचक होत त्यांचं. आणि जो केतन अग्रवाल यांचं म्हणजे रिअल इस्टेटमध्ये म्हणजे सर्वात मोठा दबदबा होता आणि सर्वात मोठे आता उद्योगपती, दोन्ही पण चांगले मस्त श्रीमंत. आता श्रीमंत म्हणल्यानंतर यांची अवलाद खराबच निघणार. आता याच्यातली कोणती, गोयलची अवलाद खराब निघली, अग्रवालची अवलाद जरा सरळ होती, सरळ पोरगा, चांगला सरळ स्वभावाचा आणि कामाशी काम करणारा. आता ह्यो कसं आहे, आता यांचं लग्न ठरल्यानंतर सिया गोयल तुम्ही बघताय, तिचे फोटो पण देतोय, त्याचे पण देतोय आणि त्या केतनचे पण देतोय, चेतनचे पण देतोय, सर्वांचे फोटो देतोय आपल्या स्क्रीनवर, ते बघून घ्या तुम्ही. आता ही काय, हिनं असं दाखवलं त्याला की मी लय खुश आहे, मी लग्नच करणार आहे. आता हिचं प्रेम कोणासोबत होतं, चेतन सोबत होतं, चेतन चौधरी. आता चेतन चौधरी हा तिच्यापेक्षा गरीब. आता एकच आहे, श्रीमंताच्या पोरीला कोणते पोरं आवडते, भंगार भुंगार किंवा गरीब, जे काही कामाचे नाही असले पोरं आवडतात. आणि असं प्रेम आणि अशी चॉईस अशी, पण यांच्या घरच्याचे स्वप्न फार मोठाले असतात. आता यानं काय केलं, सियाचं आणि चेतनचं लचाण सुरी, लपड सुरी हे घरच्याला कानावर कुणकुण गेले. आता घरच्याच्या कानावर कुणकुण गेल्यानंतर सियाच्या घरच्यानं काय केलं, ताबडतोब आपले मित्र असलेले अग्रवाल कुटुंबासोबत संपर्क साधला आणि सांगितलं, बुवा आम्हाला लग्न करायचं, तुमचा मुलगा सोबत करणार का, पुढच्या वर्षी लग्न करून देऊ. तयार झाले. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाला, सगळं झालं, हे पण खुश झाली. आता हिनं असं सांगितलं पोलिसच्या खुलाशात की मी जर त्याच्यासोबत, मला दोन पर्याय होते, पळून जाणं नाही तर लग्नाला नकार देणं. पण हिनं दोन्ही पण कारणे गेले, कारण माझ्या कुटुंबाची बदनामी होईल. आता तुम्ही मला सांगा, आता ह्या पोराला मारल्यानं तिच्या कुटुंबाची कोणते सत्कार झालाय, कोणता उदो उदो व्हायला लागलाय, काहीच उदो उदो नाही. हिनं काय केलं, 31 मेला लोहगडावर गेले. आता लोहगडावर गेल्यानंतर हे अशा उच्च थरारावर गेले. आणि हे तुम्हाला माहिती, सर्वात महाराष्ट्रात एक भारतात गाजलेलं होतं, महाराष्ट्रात म्हणलं सॉरी, भारतात जे गाजलेलं प्रकरण होतं गेल्या वर्षीचं 23 मे 2025, 11 महिने झाले. सोनम आणि राजा रघुवंशी यांचं प्रकरण तुम्हाला माहिती, पहाडाच्या त्या डोंगरात नेऊन शिलाँगमध्ये त्याला मारले गेलं. आता तिला हेच प्लॅन आठवला, कारण ज्यावेळेस ती 31 मे रोजी लोहगडावर गेली आणि उंच अशा टेकड्यावर गेली आणि तिला कळालं, अरे इथं असं असं झालं. आणि मग तिच्या डोक्यात ताबडतोब, आणि तिने हे प्लॅन ऐकलेला होता. आणि एक लक्षात ठेवा, पोलीसवाल्यांची कुचराई समजा, शिलाँग पोलीसवाल्याची किंवा कायद्याची कमकुवत बाजू समजा, त्याच्यातून ती काय झालं, सोनमला जमानत भेटली. आता जमानत तिला 4-5-6 महिन्यात भेटली. आता हिला पण कळालं की याला जर लोटलं समजा आणि आम्ही याला पण, तर किती पकडल्या गेलो आपण तरी आपल्याला किती महिन्यात, 4-5 महिन्यात आपल्याला जमानतीवर सुटतो. कारण की त्यांच्या पुढे एक सब्जेक्ट उभा आहे आणि केस उभी. आता याच्यातून त्यांनी, आणि त्या टायमाला ते वरी गेले आणि ते दरी दिसली. आणि त्या दरीत तिनं काय केलं, चेतन असा फोटो काढण्याच्या आणि पागण्याच्या याच्यात होता, तिनं असं त्याला लोटल्यानंतर धक्का मारल्यानंतर तो काय झाला, पळला, पण झाडाला लावून चिटाकला. त्याच्यानंतर त्याने बनाव केला, तुला साप होता, सापातून तुला मी वाचवलं, त्या घरी आला, त्याला सांगितलं. पुन्हा पण 4 जूनला जायचं ठरवलं. त्याच्या घरचे नाकार दिलं आणि नाही म्हणे, आता 5 जूनला आपल्याला याच्यात जायचंय, इंडोनेशियाला जायचंय, आपले फोटोशूट करायला. हिनं काय केलं, त्याचा पासपोर्ट घेतला, फाडला आणि एका संडासमध्ये जाऊन फ्लॅश करून टाकला. तर त्याचं जाणं राहिलं. त्याच्यानंतर हिनं काय केलं, हिचं म्हणजे वाढदिवस 19 जूनचा. यानं काय केलं, आपल्या होणाऱ्या बायकोचा वाढदिवस आहे, याच्यासाठी यानं
महाबळेश्वरमध्ये एक रेस्टॉरंट बुक करून ठेवलं. कारण पार्टी द्यायची, नातेवाईक मित्रमंडळ, तिचे मित्रमंडळ नातेवाईक यांच्यासाठी पार्टी द्यायची होणाऱ्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त. म्हणजे बघून घ्या. आणि यांच्या लग्नाच्यासाठी यांनी एक पॅलेस बुक केलेला होता. ते तुम्हाला माहिती 15 कोटी रुपये त्याचा खर्च होता. त्याच्यानंतर पुण्यातून तिथून जाण्यासाठी 2 विमानं बुक करून ठेवली होती. म्हणजे कुटुंब काही साधं नव्हतं. तरी पण एवढी श्रीमंत असून यांचे किती भंगार विचार आहे बघा. आणि त्याच्यानंतर हिनं काय केलं, हे सांगितलं उद्या माझा वाढदिवस आहे, आज आपण लोहगडावर ट्रॅकिंगला जाऊ, तिथं फोटोशूट करू प्री वेडिंगचे, म्हणून तिथं नेलं. आणि त्याच्यानंतर तिच्या त्या लवर आहे, तिचा जो प्रेमी आहे, त्याला चेतनला सांगितलं तू पण ये. त्यानं त्याच्या मोबाईल तिथं ठेवला आणि त्याच्या एम्प्लॉयडच्या दुकानातल्या एम्प्लॉयडचा मोबाईल घेऊन तो गेला. गेल्यानंतर तो गेला आणि हुडी घातली, स्कार्फ बांधले, तोंडाला लाविले, म्हणजे पूर्ण चेहरा दिसत नाही असा तो पण फोटो आपण देतोय. तो मागे गेले. ज्यावेळेस या उंच टेकडीवर गेले, ज्यावेळेस त्यानं पहिला धक्का तिथं मारला त्याच ठिकाणी गेले. बरोबर तिथून 340 फुटी खोल दरी आहे मित्रांनो. त्या ठिकाणी उभा केलं आणि त्या आम्हाला तो असा खाली वाकली, म्हणजे सांकेतिक भाषेत तिने SMS केला, मी जेव्हा खाली वाकेल त्यावेळेस त्याला तो धक्का मारायचा. ज्यावेळेस ती खाली वाकली आणि ह्या दोघा जणांनी त्याला धक्का मारला. धक्का मारल्यानंतर तो दरीत कोसळला. दरीत कोसळल्यानंतर तिथं काही दगड असते, झाडं झुडपं असते, काटेकुटे असतात, त्याच्यातून वगळत लोंढकाळत खाली गेला. त्याच्यात त्याचा गतप्राण झाला. त्याच्यानंतर ती खाली गेले, पोलिसवाले सांगितलं, पोलिसवाले खाली गेले आणि बघितलं आणि वरी आल्यानंतर की त्यांच्या मनात की यायचा होणारा नवरा येईल, धक्का बसल, म्हणून त्यानं सांगितलं की केतन हा जिवंत आहे. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती त्याची बहीण निघून त्या माहिती खुलासा काढला गेला, त्याच्यातून पकडलं. पण ज्यावेळेस पोलिसवाल्यांनी यांना चौकशी घेतली, चांगले रिमांडवर केले, तर यांनी जे शिलाँगमध्ये प्रकरण घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती केलेली. कारण की त्यांनी बघितलं तिथं नेमकं काय केलं, तिथं नेमकी चूक काय केली होती. ज्या चुका ज्या शिलाँगमध्ये केल्या होत्या, ज्या सोनमनं आणि तिचे जे भाडुत्री गुंड होते त्यांनी ज्या चुका केल्या होत्या, ह्या चुका त्यांनी परस्पर टाळण्याचा प्रयत्न केला. कारण की यांनी तर SMS तर करण्यासाठी मोबाईल तर स्वतःचा नाही ठेवला त्यांनी, त्याचं लोकेशन तिथं पुण्यातच दिसू दिलं. त्याच्यानंतर घेतलं पण SMS कॉलवर नाही केले, तर इंस्टाग्राम म्हणून SMS करत होते. म्हणजे विचार करा तुम्ही, इंस्टाग्रामचे SMS डिलीट केले जाते, पण त्यांचा म्हणजे प्लॅन इतका भारी होता. त्यांच्या चौकशीतून हे निष्पन्न झालं. म्हणजे जर का त्या ठिकाणी जर का त्यांच्या बहिणीला जर लक्षात नसतं आलं, हा जवळपास खून पचलाच होता. पण ते ना किती काही केलं तो खून पचत नसतो मित्रांनो. तरी पण मी इथं केतन आणि केतनच्या घरच्यांची एक चूक समजतो. कारण की ज्या दिवशी 31 तारखेसाठी त्याला ज्यावेळी ढकलण्यात आलं त्यावेळेस ज्यांनी सावध व्हायला पाहिजे असतं. कारण की नियती एक नाही 2 वेळेस संकेत देते आणि हा संकेत त्याला पाहिला होता. दुसरा संकेत याचा पासपोर्ट होता. याचा पासपोर्ट यानं बॅगमध्ये ठेवला असतानाही तरी पण तो पासपोर्ट कसा गहाळ होऊ शकतो का, असा याचा त्यानं विचार करायला पाहिजे असता. की हा बालील जायचं इंडोनेशियामध्ये आपल्याला, तर आपलाच पासपोर्ट म्हणजे काय झालं, पासपोर्ट गेलाय त्याशिवाय आपण हे करू शकत नाही. म्हणजे याच्या पाठीमागे मोठं षड्यंत्र असायला पाहिजे. असं कारण कसं असतं कधीच्या लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपण स्वतःहून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करायला पाहिजेत. तिथं ज्यांनी चूक केली, कारण यांनी काय केलं आणि ती अशी दाखवत होती की मी तुझ्यासोबत लय खुश आहे अशी, पण तिनं एकदा तरी त्याला बोलून बघितलं असतं तर कमीत कमी एखाद्या जीव वाचला असता मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी काय होणार आहे, जे गोवेले कुटुंब हे काय करणार आहे, 2-3 महिने शांत बसणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्याच मुलीची जमानत करण्यासाठी तरफाडा करणार आहे. कारण हे मोठाले लोक अतिशय नालायक लोक असतात, यांना काही घेणं देणं नसतं. फक्त इथं अग्रवाल कुटुंब आहे, जे सर्वात मोठं कुटुंब आहे, श्रीमंत आहे, पण यांचा एक यांचा एक आईचा 9 महिने बाळगवलेला पोटात आणि बहिणीसाठी भावाची जी राखी होती ती हरपली, ही पुन्हा येऊ नाही शकणार. त्यासाठी लक्षात ठेवा, तुम्ही कुठले आता लग्न करायचं असेल तर स्पष्ट पहिलं पूर्वी विचार, तुझ्यावर काही दबाव असेल तर सांग, नसेल तर करू नको. कारण की सध्याच्या घडीत जे लग्नाळू पोर आहे त्यांच्या सर्वात मोठं भीतीदायक वातावरण सध्या तयार झाले. कारण की प्रेम करावं तर लग्न होत नाही आणि लग्न अरेंज मॅरेज करायला जावं ते हे असं होतंय. नेमकं करायचं काय नाही काय. आणि ह्या ज्या मागल्या गोष्टी ज्या घडलेल्या आहे, जे सब्जेक्ट पाहिले जातात मागल्या गुन्ह्यातले, तसे त्या स्वरूपात गुन्हे घडले जाऊन राहिले. म्हणजे यांनी काय केलंय, यांचा धक्कादायक असा खुलासा निघाला की शिलाँग मधला जो गुन्हा घडवला होता सोनमनं,
राजा रघुवंशीचा मूळ तीच कहाणी डोळ्यासमोर ठेवून इथं केतन अग्रवालचा पण यांनी खून करण्याचा प्रयत्न केलाय, सिया गोयलनं आणि चेतन चौधरीनं. आता चेतन चौधरी म्हणजे हे काही लय श्रीमंतातलं नाही, हे सर्वसाधारण कुटुंबातले, आणि ही सिया त्याच्यापेक्षा भारी आहे. पण याच्या घरच्याला माहीत असूनही तरी सियाचं लग्न याच्यासोबत लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हिच्या सिया गोयलचं पण कुटुंब याच्यात कुठंतरी इन्व्हॉल्ड आहे असं वाटतंय मित्रांनो. फक्त याच्यातून आपण एकच सल्ला देऊ शकतो, आतापर्यंत लग्न कधी करायचं असेल तरी घरच्यासोबत तिच्यासोबत स्पष्ट बोला, स्पष्ट सांगा. तुला कोणता युवक आवडत असेल मला स्पष्ट सांग, म्हणजे मी तुला लग्नाला नकार देतो. तुझं नाव सांगणार नाही, म्हणजे होणारा गुन्हा घडणार नाही, होणारा क्राईम घडणार नाही. तुम्ही सुरक्षित राहा आणि ते पण सुरक्षित राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.